आझाद मैदानाच्या पाहणीवरनं शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं। दीपक केसरकर आणि गिरीश महाजन यांनी काय म्हटलंय बघूया। मला या संदर्भात आपल्याला एकच सांगायचं आहे की आपण येण्यापूर्वी मी फडणवीस साहेबांना सुद्धा SMS केला होता की मला बोलायचं, ते विश्रांती घेतात त्याच्यामुळे माझं बोलणं झालं नाही। ते आमचे सुद्धा नेते आहेत, मी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे गृहराज्यमंत्री म्हणून 4 वर्ष। अतिशय मॅच्युअर्ड नेतृत्व आहे, अतिशय बुद्धिवान नेतृत्व आहे आणि त्यांच्या कानावर हे घालायचं की अशा तऱ्हेने पाहणी होत असताना तिन्ही पक्ष एकत्र गेले, कारण राष्ट्रवादीचा तिथे नव्हता, त्याच्यामुळे महायुतीची सत्ता येणार आहे। आनंद आम्हाला सुद्धा आहे ना, तर आपल्या आनंदामध्ये आम्हाला सुद्धा सहभागी करून घ्या एवढीच रिक्वेस्ट करण्यासाठी फोन करणार आहे। शपथविधीसाठी जी जागा निवडलेली आहे ती बघण्यासाठी बावनकुळे साहेब त्या ठिकाणी गेले होते। अचानक म्हणजे कार्यालयात बसले असताना 2-3 कार्यकर्ते ठरवलं की आपण तिकडे जाऊन चक्कर मारू, एवढंच झालं। पण त्या संदर्भामध्ये म्हणून कोणाशी कोऑर्डिनेशन झालेलं नाही, हे खरं आहे। उद्या आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एकत्रितपणे जाणार आहोत, हे आमचं ठरलेलं आहे, संध्याकाळी ठरलेलं, दुपारीच ठरलेलं आहे। पाहणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि पुढचे सगळे निर्णय जे काय असतील ते तुम्हाला दिसेल की आम्ही एकत्रितपणे घेणार आहोत।